मोठे डेअरी प्लांटवाले आहेत. माझं मत आहे त्यांनी जर तुकाराम मुंडेंच्या बैठकीत बोलले असतील तर त्यांनी मीडियाच्या समोर येऊन बोलावं की सुरेश धसच्या पत्नीने मला फोन लावला आणि त्यांनी FIR करावी, माझ्या पत्नीवर करावी. माझी पत्नी किंवा मी या देशामध्येच राहणार आहे, राज्यघटनेप्रमाणे चालणार, आमच्यावर FIR करावी. FIR केल्यावर त्याची चौकशी होईल, चौकशीत तर कळेल ना. आणि मग त्या चौकशीत कपोलकल्पित किंवा हवेमध्ये ढगामध्ये जयंत पाटील कसे बोलले हे सुद्धा उलगडा होईल. आणि ते आम्हाला शिवत बी नाही. कोणतं ते कालवा कालवी सहकारी संस्था जे आहे ना, दुधात कालवा कालवी सहकारी संस्था, जे लोक हे चालवतात हे आम्हाला शिवत पण नाही. 3 लाख लिटर दूध आहे माझ्या सहकारी संस्थेचं. 1000 किंवा 1500 लिटर 2000 लिटरच कमी दूध झालं आहे. तुम्ही आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आहेत, मराठवाड्यातलं 1 लाख लिटर दूध कमी झालं. हे जे जयंत पाटील म्हणतायत ना, कोणत्या पावडर प्लॅन्टवाल्याचे कणव घेऊन बोलतायत ना, त्यांना दूध घालणाऱ्यांचं 10,000 लिटर दूध कमी झालं आहे आमच्या इथलं. मग एकदा होऊन जाऊ द्या ना. महाराष्ट्रातल्या ज्या चिलिंग प्लॅन्टचं दूध कमी झालं असेल त्या सगळ्यांवर FIR दाखल करा. जर माझं कमी झालं असेल, माझं म्हणजे माझ्या सहकारी संस्थेचं कमी झालं असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा. आणि जयंत पाटील जे बोलत आहेत कणव घेऊन, ज्यांचा कोणाचा मोठा प्लॅन्ट आहे त्यांना आम्ही दम बिम दिला मानतो. मी तर म्हणलं त्यांनी FIR करावी. पण त्यांचं किती दूध कमी झालं? तुकाराम मुंडे या राज्याचे आयुक्त झाल्यापासून जे कारवाया चालू झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्यांचे दूध कमी झाले त्या सगळ्यांवरती कायद्याने मानके, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा, मानके काय जे असेल ते त्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हावे. जयंत पाटलांनी किंवा राजकीय कायमस्वरूपी त्यांना एक फार छंद आहे कोणाच्याही कुठेही डावचायचा. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हालासुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ती तिकडं बघायची, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं. तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलं आहे त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेलं आहे. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे कामं करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू सापडतील ना. ते बी ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये मागचं मवियाचं जे सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीमध्ये ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला, त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा. हे महालक्ष्मीसारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत हे सुद्धा पहिल्या दिवशी कळलं. ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळलं, हे बी